नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी जवळ आली आहे आणि आज मी घेऊन आले आहे एकदम स्पेशल गोड पदार्थ काजू कतली। मार्केटसारखी सॉफ्ट आणि स्वादिष्ट काजू कतली आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहोत। फक्त काहीच साहित्य वापरून ही रेसिपी तुम्ही अगदी सहज करू शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या दिवाळी स्पेशल काजू कतली रेसिपीला। काजू कतली बनवण्यासाठी इथं मी 200 ग्रॅम काजू घेणार आहे। काजू नीट आपल्याला मोजून घ्यायचे आहे। आपण बघू शकता 200 ग्रॅम काजू इथं मी घेणार आहे। आपण जर वाटीनं काजू मोजणार आहोत, जर आपण 2 वाटी काजू इथं घेतले तर आपल्याला त्यासाठी 1 वाटी इथं साखर लागणार आहे। म्हणजे आपल्याला काजूच्या निम्मे इथं साखर वापरायची आहे। 200 ग्रॅम काजूसाठी 100 ग्रॅम इथं मी साखर घेणार आहे। साखर आपल्याला पाकसाठी लागणार आहे। तसेच जितकी साखर असेल तितकेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे। 100 ग्रॅम साखरसाठी 100 ग्रॅमच इथं मी पाणी घेणार आहे। अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे। काजू हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता आपल्याला काजूची पावडर बनवून घ्यायची आहे। काजू पावडर कोरडी आणि बारीक असावी। जास्त वेळ मिक्सरमधून फिरवून घेऊ नका। अशा पद्धतीनं पावडर इथं मी बनवून घेतलेली आहे। ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि चाळणीवर वरती असलेली काजू आपल्याला पुन्हा मिक्सरमधून त्याची बारीक पावडर पुन्हा बनवून घ्यायची आहे। काजू जर आपण मिक्सरच्या भांड्यामधून जास्त वेळ फिरवून घेतले तर भांड्याच्या गरमपणामुळे काजूला तेल सुटते आणि आपली काजूची पावडर ही कोरडी आणि मोकळी बनत नाही। अशा पद्धतीनं सर्व काजूची पावडर इथं मी चाळून घेतलेली आहे। अगदी बारीक अशी पावडर आपली इथं बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला पॅन गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण मोजून घेतलेले 100 ग्रॅम पाणी टाकून घ्यायचे आहे। तसेच साखर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला एक तारी पाक इथं बनवून घ्यायचा आहे। 3 वेलदोड्याची पावडर इथं मी पाकमध्ये टाकून घेणार आहे। एक तार तुटेल असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी बोटाच्या सहाय्याने आपण आपला पाक हा बनला की नाही हे चेक करून घ्यायचा आहे। पाक बनल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजूची पावडर टाकून घ्यायची आहे। पाक आणि पावडर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। पाक हा आपला थोडा असतो, त्यामुळे 10 मिनिटाच्या आत आपला पाक बनवून तयार होतो। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। आपण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि करायलाही देखील फार सोपी आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप कणिकमध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपल्याला याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हलवत ठेवायचे आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने आपला गोळा हा बनला आहे। आता आपल्याला एका परातीमध्ये हा गोळा काढून घ्यायचा आहे। आपल्याला काजूचे पीठ हे चांगल्या पद्धतीने शिजले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला याचा छोटासा गोळा बोटाच्या सहाय्याने बनवून बघायचा आहे। जर हे पीठ हाताला चिपकत असेल तर ते अजून शिजण्याचे बाकी आहे असे समजावे आणि आपण बघू शकता छान प्रकारे आपले पीठ हे शिजले आहे। आता आपल्याला एका परातीला साजूक तूप लावून घ्यायचे आहे आणि हे पीठ त्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ आपले ताटाला चिपकणार नाही। कणिक ही सारखी मळून थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे। आता इथं मी कचकड्याची एक स्वच्छ पिशवी घेतली आहे। त्या पिशवीला साजूक तूप आपण लावून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्ट असा गोळा हा काजू कतलीचा बनवून घ्यायचा आहे। आणि आपल्याला आता यावर दुसरी पिशवी ठेवून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे। कचकड्याच्या पिशवीमुळे आपला छान प्रकारे स्मूथ अशी काजू कतली इथं बनवून तयार होते।
लाटण्याला पण देखील चिपकत नाही. आपण बघू शकता थोडी जाडच आपल्याला ही पोळीसारखी काजू कतलीची पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला डायमंड शेपमध्ये काजू कतली कट करून घ्यायची आहे. वरून आपण चांदीचा वर्क लावला तर आपली काजू कतली ही दिसायलाही सुंदर वाटते, परंतु माझ्याकडे चांदीचा वर्क न होता त्यासाठी मी लावला नाही. आपल्याला मिळाला तर आपण नक्की लावा. अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये आपण काजू कतली ही कट करून घेणार आहोत. आपण बघू शकता छान प्रकारे आपली काजू कतली इथं बनवून तयार झाली आहे. तर अशी बनली आहे आपली एकदम सॉफ्ट आणि चविष्ट काजू कतली. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली ते. अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच प्रकारची आपली काजू कतली इथं बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, जेणेकरून अशा सुंदर दिवाळी स्पेशल रेसिपीज तुम्हाला लगेच मिळतील. छान प्रकारे आपली काजू कतली इथं बनवून तयार झाली आहे. येत्या दिवाळीला आपण ही काजू कतली नक्की करून बघा. धन्यवाद.